कंटिन्यू बांध लेते हैं और वहां से निकलना बड़ा कठिन होता है। तो चलिए चलेंगे पहला 3 ओवर के लिए। यहाँ पर मनोज मात्रेश्वर जुड़ेंगे पहला इनिंग के लिए। और शायद धिगोड़ी टीम ने यहाँ पर टॉस जीतकर बैटिंग चुननी है। 3 ओवर का मैच है। हॅलो थँक यू बाबूशा. सेमीफायनलची मॅच आपण पाहणार आहोत. एका साईडला मात्र हर्ष शिरबड निगोडई आणि त्याच्या केसमध्ये नवीन शेबा आपल्याला पाहायला मिळेल. SPCC संघ आणि 3 षटकाची मॅच. चला आपण जाऊया. चलिए समाधान दादा पार्टी लेके शायद मुझे लगता है यहाँ पर ग्राउंड पर आए हैं। चिंगो चिंगो आइए समाधान दादा, आपका वेलकम, स्वागत है VIP डैश में। जवाब दिगोड़े के देखिए शान पहचान हमारे कांचन दादा देखिए और एक धड़के ने जुड़े हुए हैं। लेकिन चलते मैच की तरफ। चला मात्र मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल विश्वजित ठाकूरसाठी आपण पाहू शकाल. SPCC नवीन शेबा संघाचा हा गोलंदाज त्याचा आपण चेंडू पाहिला तर डॉट येतोय. आदित्य घरत एका साईडला मात्र हर्ष लेबन दिगोडे संघाच्या बाट्याला फलंदाजी. विश्वजित ठाकूर आयुष कोहली क्रॉसस्ट्राईकला फलंदाज. सेमीफायनलची मॅच जो जिंकेल तो मेगा फायनलचा प्रवास गाठेल. षटकातील पुढला बॉल. हा चेंडू पाहू शकाल मात्र कार्पेटच्या साईडने पटका सजवलाय. लॉंग आउटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक गेला आणि चेंडूला जज चांगल्या पद्धतीने केला आणि ते पेके अचूक आली आणि पाहता पाहता 2 धाबसंख्या कंप्लीट झालेत. विश्वजित ठाकूर आणि त्यानंतर आयुष कोहली 2 धाब्याने खातं ओपन झालंय. हर्ष लेबड दिगोडे संघाचं पण पाहता चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण खारकोपर संघ वाट पाहिल या सामन्यामध्ये जिंकेल तो जयहरमान खारकोपर संघापुढे मेगा फायनल अंतिमची लढत या स्पर्धेतील स्मृती चषकातील. पुढला बॉल विश्वजित ठाकूरचा पटका उंची जास्त गाठली आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय जेल खाली आणि जेल मात्र मिस झालाय. आणि त्यानंतर इथे विश्वजित ठाकूरला एक नवीन संधी मिळाली. एक सिंगल रन्स आली आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या 3 या आकड्यावरती. सेमीफायनलची मॅच पाहतात आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस. किशोर शेठ पाटील यांचं मात्र स्मृती चषकामध्ये नुकतंच आगमन झालंय. मी विनंती करतो आपण यायचंय व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. जयहरमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळतोय. अतिशय चांगली स्पर्धा. 3 ओव्हरची मॅच. आदित्य घरत ज्याने मात्र 3 चेंडूमध्ये 3 धाबसंख्या खर्च केलेत. आता आयुष कोहली आलाय स्ट्राईक वरती फलंदाज पाहता. एका साईडला मात्र आदित्य घरत. षटकातील पुढला बॉल. वेग वेग आणि वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती. आयुष देखील बीट झाला. चेंडू डॉट जातोय. धाबसंख्या त्या स्थितीमध्ये 3 या आकड्यावरती. एक चांगली सेमीफायनलची मॅच आपण एन्जॉय करतात मायबाप प्रेक्षक वर्ग. तर मॅचेस जयहरमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये आताचा पटका आयुष कोहलीचा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये टोकलाय. हा धमाकेदार षटकार आणि षटकाराने स्वागत केलाय. संघाची धाबसंख्या 6 पुढे जाईल. धाबसंख्या हर्ष 11 दिगोडे संघ पोहोचलाय तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धाबसंख्या आणि षटकातील शेवटचा बॉल. अंतिमची डिलिव्हरी. आदित्य घरत आयुष कोहली हे देखील थोडे उरण तालुक्यातील संघ पुन्हा एकदा आमने सामने आपल्याला पाहायला खेळताना पाहायला मिळतात. नवीन शेबाडी दिगोडे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल मात्र पंचाच्या दृष्टीने वाईट करार केलाय आणि एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाची धाबसंख्या 1 पुढे जाईल. धाबसंख्या 10 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल. आदित्य घरतच्या षटकातील शेवटचा बॉल. सामान्य फलंदाज आयुष कोहली.
शेवटचा बॉल मात्र बॅटला थोडा ब्रश झाला आणि इथे पाहता पाहता चेंडू डॉट जातोय. एका षटकाच्या अखेरीस आपण पाहिला डा पहिल्या सत्रामध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये फलंदाजी करताना अर्श 11 दिघोडे संघाची धाबसंख्या 10 धाबसंख्या. आता 12 बॉलचा खेळ राहिलाय या पहिल्या सत्रामध्ये. तर विश्वजित ठाकूर आणि आयुष कोहलीला 12 बॉलमध्ये धाबसंख्या जमवावे लागतील. कारण अगोदरचा मॅच पाहिला डा तर साई संघाला मात्र परास्त केला. नवीन शेबा संघ एसपीसीसी या संघाने आणि एक चांगला परफॉर्मन्स देताना आपण पाहिला. त्यामुळे नक्कीच एक चांगला टार्गेट उभा राहावा लागेल तिघोडे संघाला. विश्वजित ठाकूरला एक 12 बॉलमध्ये एक चांगला खेळ बनवावा लागेल. ओव्हर क्रमांक दुसरं गोलंदाज योगेश गरत. ओव्हर क्रमांक दुसरा तल्यासाठी एसपीसीसी नवीन शिवा संघाच्या वतीने योगेश गरत सामोरे विश्वजित ठाकूर. पहिला बॉल उडवलाय. सीमा रेषा हा पलीकडे जाईल षटकारासाठी आणि षटकाराच्या मदतीने आता संघ सहाडी पुढे. धाबसंख्या 16 या आकड्यावरती पहिला पूर्वार्ध चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला मात्र आपण पाहिलं तर अर्श 11 दिघोडे संघाच्या वाट्याला फलंदाजी करताना पहिल्या सत्रामध्ये पाहता गोलंदाज योगेश गरज ज्याच्या पहिल्या बॉलवरती षटकार टोकलाय विश्वजित ठाकूरने. चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये देखील झाला. चांगला लॉट आपल्याला पाहायला मिळाला. अनेक संघांचा समाविष्ट आज देखील कालच्या दिवसभरामध्ये देखील चांगली मॅचेस पाहायला मिळाल्या. खूप चांगली मॅनेजमेंट जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून मनापासून आभार मानूया या संघाचा देखील आपण. आणखी विश्वजित ठाकूरचा हा तडाखे बंद एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार टोकतोय आणि संघाची धाबसंख्या सहाडी पुढे. धाबसंख्या 22 या आकड्यावरती. तर चर्चित राहणारा खेळाडू विश्वजित ठाकूर आपण पाहतात. आज रबर बॉल स्पर्धेमध्ये देखील तेवढी ताकदीची गोलंदाजी आणि तेवढी ताकदीची फलंदाजी नेहमी आपण पाहत असतो. आज देखील खारकोपरच्या क्रीडांगणावरती तोच परफॉर्मन्स देताना विश्वजित ठाकूर. आणखी मात्र तिथे उंची जास्त घेतली परंतु लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक येईपर्यंत चेंडू नोब्या स्लॅट मध्ये पडतोय आणि पाहता पाहता 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धाबेच्या मदतीने हर्ष 11 दिघोडे संघ पोहोचलाय तब्बल 24 षटकारामध्ये. 24 धाबसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. सेमीफायनलची मॅच त्या मॅच मध्ये जिंकेल तो मेगा फायनलचा प्रवास गाठेल. आज मित्रांनो पाहिलं तर कारगिल विजय दिवस. नक्कीच त्याचे वीर जवानांना देखील आपण या स्पर्धेच्या निमित्ताने सलाम करूया कारण ते आहेत म्हणून तर आपण सुरक्षित आहोत. अतिशय चांगली स्पर्धा पाहता जय हडवाड खारकोपरच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज योगेश गरज. षटकातील पुढला बॉल उलटाच बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल. इथे पाहता पाहता पंच इशारा देतात. वन बाउंड सीमा पार चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीने संघाची धाबसंख्या तब्बल 28 या आकड्यावरती पोहोचली. 28 धाबसंख्या स्कोरवरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी या षटकामध्ये मात्र विश्वजित ठाकूर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल आणखी मात्र इथे उंची जास्त आणि लांबी देखील जास्त मात्र धाडून दिला दुसऱ्याच्या प्लॉट मध्ये. सीमा पार षटकार विश्वजित ठाकूरने आणि संघाला मात्र सहाडी पुढे नेईल 34 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 रन्स आल्या होत्या. त्यानंतर विश्वजित ठाकूर मात्र आता शांत राहून चालणार नाही आहे. मोठ्या फटक्याची आपल्या संघाला नित्यांत आता गरज आहे आणि ती गरज भासवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये 24 धाबसंख्या ठोकल्यात. लाजवाब फटकेबाजी विश्वजित ठाकूरची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला सरळ सोपा झेल मिळालाय. विश्वजित ठाकूरने आपली कामगिरी केली आणि मात्र खेळाडू परतला जातोय. पहिल्या विकेटचा पतंग ठरतोय विश्वजित ठाकूर ज्याने मात्र चांगला परफॉर्मन्स दिला आपल्या संघासाठी. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धाबसंख्या एक बाद 34 धाबा. शेवटचा स्लॉग ओव्हर अंतिमचा षटक. सेमीफायनलची मॅच पाहता दुसरी सेमीफायनल त्यानंतर एक मेगा फायनल उरली ज्यामध्ये जय हनुमान खारकोपर संघाने मेगा फायनलचा प्रवास गाठलाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खारकोपर गावातील भरपूर प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेताना या स्पर्धेचा आनंद घेताना कारण गावातील संघ आणि गावातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय.
शेवटचा स्लॉग वर आयुष कोहलीसाठी आणि पहिला बॉल तडाके बंद फटका सीमा पार षटकार आणि षटकाराच्या मदतीने हर्ष 11 दिघोडे संघ 1 बाद 40 धाबा 1 बाद 40 धाबा संख्या. गोलंदाज अनुज गरत वरती पहिल्याच बॉल वरती अटॅक अँड फलंदाजी. चाळीस धाबा संख्या स्कोरवरती लागल्यात. अगोदरचा मॅच देखील आपण पाहिला तर सर्वात पहिल्या सत्रामध्ये नवीन शिवा संघटने केली होती. पंचांचा इशारा नो बॉल आला आहे. नो +6 टोटल रन 7 धावा आणि पुढचा बॉल असेल ब्रीट. संघाची धावसंख्या इकडे पुढे धावसंख्या 41 आकड्यावरती. फ्रीटचा बॉल अनुज गरजचा आयुष कोहलीसाठी. हा फ्रीटचा बॉल आणि त्यानंतर मात्र येथे सीमा रेषा मात्र बाहेर जाईल. आणखी एक षटकार लाजबाब. संघाची धावसंख्या 6 पुढे धावसंख्या 47 आकड्यावरती. 47 धाबा स्कोरवरती लागल्यात. सेमीफायनलची मॅच आयुष कोहलीच्या बॅटमधून तडाखेबंद फटके आपल्याला येताना पाहायला मिळतात. मात्र अनुज गरज थोडा टेन्शन मध्ये आलाय. त्याला कार्गोपर संघ आपण सर्व संघ रेडी राहायचे. मेगा फायनल उरली त्या स्पर्धेतील चांगला पटका पुन्हा एकदा पाहू शकाल. मात्र लॉक ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला आडवी परत दुसऱ्या धाब्यासाठी 2 फलंदाज सुटलेत आणि 2 धाब संख्या पूर्ण होतात. 2 धाबेच्या मदतीने हर्ष 11 दिघोडे संघाची धाबसंख्या 1 बाद 49 धाबा झालेत. $49 धाबा. गोलंदाज अनुज गरत समोर आयुष कोहली. 49 धाबा संख्या स्कोरवरती लागल्यात. षटकातील पुढला बॉल चेंडू मात्र आडव्या पट्ट्याने केलायचा होता. मिस होतोय आयुष स्वतःवरती थोडा नाराज. आता मात्र शेवटचे 3 बॉल राहिलेत या सत्रातील शेवटच्या षटकातील. 49 रन्स 1 विकेट लॉस. हर्ष 11 दिघोडे संघाची धाबसंख्या आपण पाहता. चांगली स्पर्धा मित्रांनो पाहिली. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये आपल्याला चांगली मात्र खेळ पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहू शकाल एकदम कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आहे. सिंगल रनसाठी 1+1 अशा वाईट पंचाचा इशारा. 2 धाबा येतील आणि 2 धावेच्या मदतीने हर्ष 11 दिघोडे संघाची धाबसंख्या 51च्या घरामध्ये. 51 धाबसंख्या. अनुज गरत समोरील फलंदाज अजय ठाकूर. षटकातील पुढला बॉल चांगला फटका पाहू शकाल. कावकोणच्या रिझन मध्ये फटका निवडलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला पकडे पेकेपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल रन्स आली. एका धावेच्या मदतीने संघाची धाबसंख्या 52च्या घरामध्ये. शेवटचे 2 बॉल आहेत. 52 धाबा. धाबा. स्ट्राईक वरती फलंदाज आयुष कोहली. चांगला फटका पाहू शकाल. पुढे एकदा मात्र कावकोणच्या रिझन मध्ये एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालंय. एकदम कम्प्लीट दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धाब संख्या. इथे मात्र पाहता फलंदाज आयुष कोहली रनआउट मध्ये बाद होईल. दुसरा विकेटचा पतक ठरतोय तो हर्ष 11 दिघोडे संघाचा. संघाची धाबसंख्या तब्बल 2 बाद 53 धाबा. आणि या सत्रातील शेवटच्या ओव्हर मधला अंतिमचा बॉल 53 धाबा स्कोरवरती लागल्यात. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आणि आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपली. मेगा फायनलच्या दिशेने चालली. मात्र आपण पाहिला तर ही स्पर्धा कारण या मॅच मध्ये जो जिंकेल जय हनुमान खारकोपर संघापुढे अंतिमचा सामना स्मृती चषकातील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल दीपेश जोशी आलाय. शेवटचा बॉल मात्र डॉट येतोय आणि पाहता इथे पहिला पूर्वार्ध संपन्न झाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना हर्ष 11 दिघोडे संघाची धाबसंख्या तब्बल 2 बाद 53 धाबा आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता 54 धाबेचं लक्ष पूर्ण करायचं आहे. तो SPCC
नवीन शेबा संघाला येणारे 18 बॉल आणि 54 धावा. जाऊया उतरत्याकडे. पुन्हा एकदा मात्र एक गोड आवाज आपल्यापर्यंत बाबूशा जॉईंट होतील मात्र दुसऱ्या सत्रामध्ये. चलिए बात करेंगे सभी का फिर से एक बार वेलकम स्वागत है. चलिए बात करेंगे इसी पे. देखिए हमारे मेहमान अतिथि पटाखों की आतिशबाजी. किशोर शेठ पाटिल लेके बात करेंगे. उद्योगपती एक समाज सेवक है. हॅलो सनमडी किशोर पाटील यांचं नुकतंच आगमन झालंय. मी विनंती करतो आपण यायचंय. जय हरमाट क्रिकेट क्लब खारकोपरच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व किशोर पाटील यांचं मात्र नुकतंच आगमन झालंय. सहर्ष स्वागत. चलिए बहुत बढ़िया रहेगा. आदरणीय किशोर शेठ पाटिल लेके इस वक्त तशरीफ रख रहे हैं. वेलकम स्वागत है. दादा यहाँ पर आइए. पटाखों की आतिशबाजी और कुल देखिए 5,000 की डोनेशन है. किशोर शेठ पाटिल है और किशोर शेठ देखिए मखमली चेहरा और जरूर देखिए दादा यहाँ पर तशरीफ रखते हुए हमारे नीलेश शेठ पाटिल के. देखिए मैंने चेहरे को देखकर नीलेश शेठ मुझे लगा बड़े बंदो देखिए बात करेंगे. बहुत ही बढ़िया रहेंगे. एकदम से आर्मी मैन जैसे देखिए फिटनेस है और एक अच्छे उद्योगपति समाज सेवक है. डैशिंग पर्सनालिटी यहाँ पर किशोर शेठ पाटिल लेके. और घर का टीम भी मुकाबला खेलेगा. 5,000 देखिए डोनेशन है इस प्रतियोगिता के लिए. किशोर दादा वेलकम स्वागत है. नक्कीच किशोरदादा पाटील यांचं सहर्ष स्वागत जय हरमाट क्रिकेट क्लब खारकोपर स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचं आहे. मनापासून आभार दादा, आपण आलात या स्पर्धेसाठी उपस्थित झालात. आता सेमीफायनलची मॅच आपण पाहतात. एका साईडला दिघोडे आणि त्यांच्या समीत नवीन शेबा. जाऊया मात्र पुन्हा एकदा बाबूशाह यांच्याकडे. दिघोड़ी टीम देखिए सुबह से ऑन है. देखिए यहाँ पर प्रफुल्ल दादा पाटिल उप सरपंच देखिए बात करेंगे. दिघोड़ी के देखिए पैकर हर्ष रिबन है और उसके साथ साथ देखिए हमने मयूर दादा गरत के जिक्र किए थे. इस कोहली के इनिंग में देखिए पिक पैकर पिक ओनरशिप और वो भी देखिए इस वक्त जुड़े हैं. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे दिघोड़ी के देखिए खास गंभीर चाहत. तर विशाल यांना देखील विनंती आहे. आपण विशाल घरत जरा आपण आपल्या इथे यायचंय. कारण किशोरदादा पाटील यांचं नुकतंच आगमन झालंय. समाधान दादा पाटिल लेके बात करेंगे. और दादा देखिए खास साथ है गंभीर हर वक्त देखिए दिघोड़ी टीम के लिए. हमारे निशिकांत घरत सर देखिए एक अच्छी आवाज दोस्ती की दुनिया के. स्वरूप ठाकुर सर भी देखिए बात करेंगे. अनिकेत कास्कर सर है. सभी देखिए जुड़े यहाँ पर से. और उसके साथ साथ है और शिखर दादा मुंबई कर देखिए बात करेंगे. सभी का वेलकम स्वागत है. चलिए समाधान दादा वेलकम. चिंगो चिंगो चलेंगे यहाँ पर. कंचन दादा भी देखिए बात करेंगे. दिघोड़े कहा जाए तो उनके होम है. लेकिन दूसरी तरफ जिस टीम ने देखिए बात करेंगे आज प्रफुल्ल शेठ पाटिल देखिए अर्श इलेवन पैकर भी हैं और ऊपर सरपंच भी. अभी हमने उनका जिक्र किया और शायद वो इस मैदान में तशरीफ रखे हैं. साहेब यावा मंचावर खास करके मॅनेजमेंट कमिटी देखिए पूरी पूर्ण आयोजकांच्याकडून तुम्हाला आमंत्रण आहे. यावं दादा मंचावर. वेलकम स्वागत है. और स्वागत बल्लेबाज भी यहाँ पर किया. रोहित शर्मा बात करेंगे ना. एक बात है और जीतकर बैटिंग चुन रहे थे नवीन सेवा टीम है. लेकिन इस बार वो चाल खेला यहाँ पर विश्वजीत ठाकुर ने. लेकिन चाल काम आएगा क्या? क्योंकि निश्चित समय में फॉर्म में आए हैं. पिछले मैच में बैटिंग भी की है उन्होंने और दोनों बैटर हैं देखिए मैन ऑफ द मैच.
कैच लेना चाहिए था। कैच आपने किसका छोड़ा भाई? इनफॉर्म बैटर्स, दो इनफॉर्म है, जतीन और निशिकेत है। इसके लिए थोड़ा सा मैं कहूंगा, ये जो टारगेट है ना, ये जो 54 की टारगेट है ना, ये बड़ा तो माना जाएगा लेकिन उतना भी बड़ा नहीं, आप समझ सकते हो। अभी इस टीम देखिए गेम में बैटिंग में वापस वो लौट चुके हैं और बहुत कुछ ये इस पार्टनरशिप के ऊपर निर्भर रखेगा। जवाब है और जो समय का मोल समझता है, समय उसे अनमोल बना देता है। ये अनमोल हीरा ये भी देखिए, आयुष कोहली देखिए किंग्स और बल्ले से, विश्वजीत ठाकुर देखिए उन्हें लगातार गेंद से लीजिए, बल्ले से लीजिए, प्रमोट करते रहते हैं और दोनों ने बैटिंग भी अच्छी की है। एक ने 27 खेला 9 गेंद पर, एक ने 21 खेला 8 गेंद पर। देखना है गेंदबाजी और यहाँ देखना है बल्लेबाजी। विन सेवा टीम भी देखिए, फिर से एक बार आदित्य का ओवर बड़ा अच्छा रहा, 10 रन, बहुत बड़ी किरदार उनकी गेंदबाजी में। और टॉप एज ले लिया यहाँ पर विश्वजीत ठाकुर, देखिए थोड़ा उन्हें घूमना करना पड़ा, लेकिन जतीन देखिए जो पहला सुबह का मैच खेले, लेकिन उसके बाद है इनका बल्ला को शांत रखा गया है। 3 ओवर का मैच है, अगर इस ओवर को आप बेहतर नहीं बनाते हो तो फिर आने वाला देखिए बात करेंगे जो ओवर बहुत ही बढ़िया देखिए हमारे किशोर शेठ पाटिल लेके सोते तशरीफ रखते हुए और अशोक सर वीआईपी डैश में देखिए और इंतजार देखिए। प्रवीण ठाकुर साहब देखिए बात करेंगे आधार स्तंभ इस प्रतियोगिता के, देखिए 1 लाख है और इसके साथ देखिए 100 से ज्यादा टी शर्ट है हर टीम को। देखिए बात करेंगे पानी के बॉक्स है, मुझे लगता है टूर्नामेंट कंप्लीट हो जाएगा लेकिन पानी के बॉक्स देखिए अभी भी इंतजार है। चलिए फाइनल मुकाबला देखिए प्लॉट लाइट पर खेला जाएगा, इस चीज के ऊपर ध्यान रखना पड़ेगा। जब हमारे पास इंतजाम है तो फिर शायद देखते हैं मैच कितना ओवर का थोड़ा बड़ा हो सकता है। दोनों टीम जितना इच्छा जताएंगे शायद है, अंदाजा लगा जा रहा है 4 से 5 ओवर तक है। दिगोड़ा टीम जितनी दिगोड़े और ये नवीन सेवा के बीच में जो टीम जीत कर आएगा उनकी इच्छा के ऊपर ओवर खिलाया जाएगा। क्या बात है, प्रतीक पाटिल लेके बता दिए सामने वाली टीम जितना ओवर चाहेंगे हम उतने ओवर खेलने के लिए तैयार हैं। और खास मेहमान चलिए ओ चेहरा देखिए भाई, जिनके आने के पहला ओवर में 7 रन है, इस तरह से कुछ शुरुआत भी हुआ था दिगोड़े टीम का, 10 रन आया था। और चलिए बात करेंगे बहुत बढ़िया देखिए बिल्डर्स डेवलपर्स के देखिए एक उद्योजक है और रोहन ससानी साहब देखिए बात करेंगे और खास करके हमारे आधार स्तंभ है प्रवीण सिंह ठाकुर देखिए उनके साथ हैं और इस वक्त देखिए तशरीफ रखते हुए। हॅलो, नुकतंच आपण पाहतात प्रवीण शेठ ठाकूर साहेब आणि रोहन ससाणे या दोन्ही मान्यवरांचं आता आपण पाहतात नुकतंच आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर संघासाठी 100 टी शर्ट स्पॉन्सर केलेत आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक संघासाठी बिस्लेरी बॉक्स पाण्याचं दिलंय। ते सन्माननीय एक दानशूर व्यक्तिमत्व प्रवीण शेठ ठाकूर साहेबांचं नुकतंच आगमन होतोय आणि रोहन ससाणे साहेबांचं आम्ही फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो। जाऊया पुढे एकदा मात्र मागच्या दिशेने। क्या बात है, क्या बात है, ये पटाखों की आतिशबाजी बयां कर रही है भाई। कई दिनों जिनके आने के इंतजार में मास्क लगाए बैठे थे और रोहन सासाने शब प्रवीण सिंह ठाकुर शब इनके आने के इंतजार में वो अपना घर सजाए बैठे थे। जिक्र करेंगे विश्वजीत ठाकुर इस ओवर में मैच को कहां छोड़कर जाएंगे, कहां लेकर जाएंगे। ओ लेने का देना पड़ गया भाई, चुकीला माफी नहीं। और 2 चेहरे देखिए हमारे अनमोल रतन, इस वक्त देखिए बात करेंगे
प्रवीण सेठ ठाकुर साहब देखिए इनके साथ है, एकदम उनके करीब देखिए रोहन ससानी साहब देखिए बात करेंगे बिल्डर्स डेवलपर्स के ओनर से उद्योजक है और इस वक्त वीआईपी डैश में तशरीफ रख रहे हैं. तर सन्माननीय प्रवीण शेठ ठाकूर आणि रोहन ससाणी साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं मात्र नुकतंच आगमन झालंय. याचं पुन्हा एकदा आम्ही जयहमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यायचंय साहेब आपण आणि येऊन व्यासपीठावरती आपला शुभ आगमन येऊन असं व्हायचं आपलं सहर्ष स्वागत करतो. क्या बात है. रोहन ससानी साहब देखिए बात करेंगे और उनके साथ है हमारे इस टूर्नामेंट के आन बान शान जिन्होंने कलेजे को ठंडक दिए हैं. प्रवीण सेठ ठाकुर देखिए हमारे वीआईपी डैश में आते हुए और कहते हैं ना जिंदगी मैच थोड़ी मैच के साथ साथ चलेंगे मेहमानों की तरफ है. वो कहते हैं ना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है. राजा मनुष्य इस वक्त देखिए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखे हैं और कहते हैं ना जिसने खुद को खर्च किया है दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है. और हमेशा ये चेहरों ने देखिए समाज में खर्च किए हैं. मैच की बात करेंगे, मैच थोड़ा सा देखिए यहाँ पर मूड बदल रहा है. चौके के बाद विकेट 11 रन बनाए. ऊट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा, करीब मुकाबला जीतना है. ये डॉट गेंद कम खेलना होगा. कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए. जहां टीम को है जरूरत रनों की और हमारे वीआईपी डैश में देखिए तो ऐसे अनमोल चेहरा आ चुके हैं. कहते ना जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं. और हमेशा देखिए उद्योजक समाज के तरफ में इस टूर्नामेंट के लिए प्रवीण सेठ ठाकुर देखिए 1,63,000 संपर्क पक्ष जास्ती और उसके साथ साथ देखिए पूरी पानी की सुविधा टीम के लिए. लेग बाय से रन आता हुआ और एक देखिए हमारे मखमली चेहरा देखिए रोशन ससानी साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए आपका भी वेलकम स्वागत है. चलिए खारकोपर टीम आप तैयार हो जाइए. अब रन बता देते हैं, थोड़ी माफी चाहेंगे मेहमान यहाँ पर की तरफ नजर. 12 रन और चलिए उसके साथ साथ देखिए आदरणीय नीलेश सेठ ठाकुर आइए आपका भी वेलकम स्वागत है. मुझे लगता है एकदम से झोली में अपना मैच डाल रहा है यहाँ पर. रबर बॉल में देखिए कमाल का जिस टीम ने देखिए बात करेंगे गुरसाई जैसे ताकतवर टीम, धारावी जैसे ताकतवर टीम में इस सीजन में बाहर निकाले हैं और उस टूर्नामेंट जीते भी हैं भाई. और विश्वजीत ठाकुर देखिए बाइकर मेन नेरुल के मैदान से 46 रनों का इनिंग गुरसाई के खिलाफ है और स्पोर्ट टीवीएस मोटर बाइक लेकर आए. चलिए बहुत बढ़िया देखिए तो अनमोल चेहरा देखिए हमारे पीछे इस वक्त तशरीफ रखे हैं. ना हमारे पास कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, लेकिन महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे चेहरे रहेंगे ऊंचाई तो भरी है लेकिन दूरिया देखते हैं कितना लिया है पर. ओ विकेट मिलता हुआ. खारकोपर टीम तैयार यहाँ पर कॉर्बे लोडवे. हॅलो, तर मी विनंती करेन आमचे खारकोपर गावचे सन्माननीय पाहुणे निलेश शेठ ठाकूर यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच रोशनजी मात्रे आणि किशोरजी पाटील तसेच चलिए मैच सुधीर ठाकूर या साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. आणि ग्रामस्थ मंडळ खारकोपर आमचे सर्व ज्येष्ठ अप्रतिष्ठ लोक इथे उपस्थित आहेत, त्या मान्यवरांना विनंती आपलं सहर्ष स्वागत. बहुत ही बढ़िया एक सफल आयोजन नियोजन है. कहते हैं इस प्रतियोगिता में मनोज सर खर्चा भी है और चर्चा भी है. सर थोड़ी सी मेहमानी की तरफ ध्यान रखिए, लेकिन मैच भी मुझे लगता है निकलते जा रहे हैं. मनोज गरत है एक अपचार ही था अब दिखाई देता हुआ. तर रणधीर गोंधली आणि सदानंद ठाकूर या मान्यवरांना विनंती आपण देखील यायचा व्यासपीठावरती. आपला स्मृती चषकामध्ये 2026 मेगा फायनलची मॅच आता मात्र राहिली. खारकोपर संघाने काल बाजी मारली मेगा फायनल मध्ये. तर आपला सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जातो बाबूशा आपल्याकडे. चलिए आइए आइए हमारे सभी देखिए ग्रामस्थ मंडल पूरी मेहमान देखिए और दो चेहरे देखिए हमारे वीआईपी डैश में. रोहन ससाने साहब देखिए बात करेंगे और प्रवीण सिंह ठाकुर साहब देखिए बात करेंगे और कहते हैं ना जिसने खुद को खर्च किया है
दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है नक्कीच बाबूशा आपण पाहता प्रवीण शेठ ठाकूर साहेब येथे उपस्थित आहेत. और इन्होंने देखिए हमेशा समाज में कोई भी कार्य लीजिए दोनों की बात करेंगे. 12 है, दिल्ली दूर है, पहुंचना जरूर है. गणेश दादा गोंदले दादा तुम्ही पण यावं दादा मंचावर. वेलकम, स्वागत आहे. अब देखिए ग्रामस्थ मंडल मेहमानों का समय आ चुका है, वीआईपी डैश में तशरीफ रखेंगे. चलिए इसके बाद फाइनल मुकाबला खेला जाएगा और दो चेहरे देखिए हमारे पास. कहते ना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है. प्रवीण शेठ ठाकुर साहब देखिए बात करेंगे राजा जैसे दिल मन और उनके साथ देखिए नक्कीच नक्कीच प्रवीण शेठ ठाकूर साहेब आणि रोहन ससाणे साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स इथे उपस्थित आहेत आणि आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1,00,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्याला मदत म्हणून करण्यात आलेले आहे. 100 टी शर्ट्स हे देखील स्पॉन्सरशिप आणि प्रत्येक संघाला एक बिस्लेरी पाण्याचं बॉक्स. एक नवीन संकल्पना, चांगली संकल्पना. आपण पाहिलं तर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस देखील प्रवीण शेठ ठाकूर आणि आमचे रोहन ससाणे सर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मनापासून आपला आभार. एक चांगली संकल्पना आणि पुन्हा एकदा मात्र जातो बाबूशा आपल्याकडे. नहीं अच्छी सोच है यहाँ पर. अपना मानुस अपना खिलाड़ू पुढे गेला पाहिजे. जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं. जरूर जाएंगे अगले मैच के. टॉच रहेगा नो बॉल 27 3 विकेट. विश्वजीत ठाकुर रहे मैच के मैन ऑफ द मैच और आयुष कोहली आपका भी बड़ा भूमिका रहा यहाँ पर. नक्कीच नक्कीच बाबूशा पुढल्या वर्षी आमच्या प्रवीण शेठ ठाकूर आणि रोहन ससाणे साहेब यांच्या वतीनं टेनिस बॉलची